त्याच कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंग वगैरे येणार आहेत. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ॲक्च्युली ब्लॉग करायचा असा विषय आहे की गेल्या हफ्त्यात मी ब्लॉग नव्हता केलेला. आणि गेल्या हफ्त्यात तर मी ब्लॉगच नव्हता केलेला कारण की माझ्या कॅमेराचा इश्यू झालेला. आणि पहिली गोष्ट तर भाई ते हिंदीमध्ये ब्लॉग बिग करणं राहून जाऊ दे, कारण की मला तर हिंदी नाही जमत आहे. आता गेल्या हफ्त्यात मी ब्लॉग नव्हता केलेला कारण की माझ्या कॅमेराच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झालेला आहे. ह्या बॅटरीचा मी सध्या तरी तो इथे पण पाठवलेला दिल्लीला, तर त्याचा काय हे नाही झाला. ते लोक बोलते की पाणी गेलं आहे वगैरे अँड ऑल सर्व. तर आता काय आता आता आहे तशा कंडिशनमध्ये चालवायला लागेल. लेट्स सी, बघूया. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ असा आहे की तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून तरी समजलं असेल की आजचा व्हिडिओ काय होणार आहे ते. आणि आता सध्या तरी मी आलो आहे इथे वर्ली कोलीवाड्यात. हे बघा, क्लायमेट पण खूप भारी झालं आहे. आणि आता मी सध्या तरी एका गोष्टीची अनबॉक्सिंग करायला आलो आहे. ती तुम्हाला तर थोड्या वेळात माहितीच पडेल काय अनबॉक्सिंग करायला आलो ती. आणि ती तिथे स्नेहापासून हसते फुकटची. हा गे जाडे, काय हसतेस? काय बोललो काय? चल चला अनबॉक्सिंग करूया. तर गाईज, हे DJचा हा जो कॅमेरा होता माझ्याकडे DJI Action 2, त्याला ॲक्च्युली वॉटर डॅमेज झालं आहे. तर त्याच्यामुळे मला आता नवीन कॅमेरा घ्यायला लागला आहे. आणि आता मी त्याची ते अनबॉक्सिंग करायला आलो आहे सध्या तरी. तर बघूया. तर बघूया बॉक्समध्ये काय काय आहे. कॅमेरा तर दिला इथे. शपथ, भाई नशीब एवढा खराब आहे की बॉक्स पण पडत चालला. तर हा इथे कॅमेरा आहे आणि खूप सारे असे ॲक्सेसरीज आहेत. बघूया. क्लॅरिटी वगैरे तर चांगली वाटते. आईसा परत फटका पडला. बघूया ह्याच्यासोबत काय काय आलं. कॅमेरा सध्या साईडला ठेवला. हे भावा हेल्मेटला लावायला हे आलं आहे, स्क्रू आहे. एक एक्स्ट्रा बॅटरी आली आहे. हे पण अटॅच करायला काहीतरी आहे. त्याच्यासोबत केस पण आलाय भाई. आणि हे सायकल बिकलला लावायला. हे काय HDMI केबल आहे. म्हणजे हे जे झालं आहे DJI सोबत, त्याच्यामुळे मला हा कॅम परचेस करायला लागला आहे. हा डिजिटेकचा आहे, गो कॅम करून आहे. हा राऊंडअप मला 6,500 पडला आहे. तर बघूया आता मी ह्याच्यानंतरला तुम्हाला हे दाखवतो, म्हणजे ह्याच्यातून काढलेले फुटेज, म्हणजे ह्याची फुटेज कशी आहे वगैरे, कशी साऊंड क्वालिटी वगैरे कशी आहे. तर तुम्ही आता ह्याच्या पुढच्या जे फुटेज बघाल ते ह्या कॅमेऱ्याचे असतील.
तर भाई आता तुम्ही बघितलं त्या गो कॅमचा, आता ह्यापुढे बहुतेक त्याच कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंग वगैरे येणार आहेत. मी पण अजून ट्राय नाही केलेलं, मी पण आता पहिल्यांदाच ट्राय केला. त्याचा आवाज कसा आहे तर बघूया पुढे. आता मी पण एडिट करेन तेव्हा मला पण समजेल की कसं आहे ते. आणि आता झालं आहे सर्व, म्हणजे सर्व अनबॉक्सिंग वगैरे करून झालं आहे. आता बघू, आता काहीतरी खायला जाऊ, भूक लागली तशी पण. आणि आता लेट्स सी, आता पुढल्या हफ्त्यात बाहेर कुठे जायचा प्लॅन आहे. सो तुम्हाला समजेलच बाहेर कुठे जाणार आहे ते. तर हा व्हिडिओ एवढाच होता, दॅट्स इट. जास्त काय नव्हतं या व्हिडिओमध्ये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. आणि डी जे वाल्यांचं मला ॲक्च्युली सांगायचं आहे की मी कॅमेरा ॲक्च्युली पाठवलेला त्यांच्याकडे, बट ती लोकं बोलत आहेत की पाणी गेलं आहे ऑल. बट मला तसं वाटत नाही की मी कुठे पाण्यात वगैरे टाकला आहे हा कॅम. सो माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला ते, कारण की सर्व्हिस सेंटर दिल्लीला होता आणि मी कुरिअर केलेला कॅम. सो मला काहीच माहिती नाही काय म्हणजे काय झालं आहे काय नाही ते. तर बघूया, आता ह्याला मी सेकंडरी कॅम म्हणून यूज करेन. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, पुढचे व्हिडिओज बघायला नका विसरू, कारण की पुढे थोडा चांगले व्हिडिओज येणार, कारण की आता पावसाळासुद्धा चालू झाला आहे आणि मला फिरायलासुद्धा जायचं आहे. तर चला भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.